नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हजारो वर्षापासून आजपर्यंत जिवंत असणारा अश्वत्थामा, महाभारतातील असा एक योद्धा जो आजही जिवंत आहे, जो आपल्या मरणासाठी आजही वाट बघत आहे. अशा अश्वत्थामाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मरण सगळ्यांना येतं. कल्पना करा, मरण जर नाकारलं गेलं तर हजारो वर्षापासून असणाऱ्या वेदना, कोणताही आधार नाही, कोणाचीही माफी नाही. असाच महाभारतातील असा एक योद्धा, त्याला अमरत्व मिळालं, पण ते वरदान नव्हतं. ते ठरलं त्याच्यासाठी शाप. तो कोण आहे? तर तो आहे अश्वत्थामा. असं म्हणतात की कुरुक्षेत्रात युद्ध संपलं होतं. रणांगणावर मृतदेह शांत पडले होते. शंख, नगारे, रणघोष सगळं काही थांबलं होतं. पांडव जिंकले होते, पण एका माणसाच्या मनात युद्ध अजूनही संपलं नव्हतं. तो माणूस कोण होता? तो होता अश्वत्थामा. त्याचे वडील होते महान गुरु द्रोणाचार्य. धोरणी राजकारणात ते मारले गेले होते. त्या क्षणापासून अश्वत्थामाच्या हृदयात फक्त एकच भावना उरली होती, ती होती सुडाची. मला काहीही करायचंय आणि या पांडवांना मारायचंय, हा सूड त्याच्या मनात होता. आणि तोच घेऊन तो रात्रभर फिरत होता. ती रात्र होती भयानक. अश्वत्थामा अंधारात चालत होता. डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त जळजळ होती. पांडव तिथे नव्हते, पण त्याचे निष्पाप पुत्र मात्र झोपेत होते. त्या क्षणी कुठलाही धर्माचा, अधर्माचा, शास्त्रधर्माचा कुठलाही विचार न करता इतिहासातील सर्वात भीषण अधर्म त्या क्षणी घडला. तो घडला अश्वत्थामाच्या हातून. पांडवाच्या झोपेतल्या मुलांची निर्घृण हत्या केली. सकाळ झाली आणि सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळल्या. संपूर्ण ठिकाणी आक्रोश झाला. पांडव हादरले. सगळे एकमेकांच्याकडे बघून रडत होते. अर्जुनाने शपथ घेतली की आज अश्वत्थामा सुटणार नाही आणि अर्जुनाने त्याचा पाठलाग केला. भयभीत अश्वत्थामा घाबरला आणि शेवटी त्याने शस्त्र उचललं. ते होतं ब्रह्मास्त्र. पण ते त्याला मागे घ्यायचं ज्ञान नव्हतं. ते शस्त्र सोडलं आणि ते गेलं उत्तराच्या गर्भावर, म्हणजेच पांडवांच्या दुसऱ्या पत्नीवर, जी गर्भवती होती. पांडवांचे सगळे पुत्र तर मारले गेले होते, पण त्याचा वंश अजून एक बाकी होता आणि त्यालाही तो नष्ट करण्याच्या मार्गावर होता. तेव्हा श्रीकृष्ण तेथे पुढे आले आणि म्हणाले, अर्जुना, तू ब्रह्मास्त्र मागे घे. अर्जुनाने ते ब्रह्मास्त्र मागे घेतलं आणि अश्वत्थामा असहाय उभा राहिला. श्रीकृष्णाने त्याच्याकडे पाहिलं. तो क्षण होता न्यायाचा, तो क्षण होता कर्माचा. श्रीकृष्ण म्हणाले की तुझ्या चुकीमुळे तू मृत्यूला पात्र आहेस, पण मृत्यू तुला मुक्ती देईल, म्हणून मी तुला मृत्यूपेक्षाही कठोर शिक्षा देतो. आणि तेव्हा श्रीकृष्णाने त्याच्या कपाळावरचा दिव्य मणी काढून घेतला होता आणि त्याला शाप दिला की तू अमर राहशील, तुझं शरीर सतत जखमी राहील, तुझ्या शरीरातून रक्त, दुर्गंधी सतत वाहत राहील, कोणी तुला स्वीकारणार नाही. तू हजारो वर्ष एकटाच भटकत राहशील आणि प्रत्येक श्वास तुला तुझ्या पापांची आठवण करून देईल. अमरत्व तुला मिळालं, पण त्याच्यातून शांती कधीही मिळणार नाही. आणि म्हणून पुराण आजही सांगतं की अश्वत्थामा जिवंत आहे. काही कथा सांगतात की हिमालयामध्ये अजूनही अश्वत्थामा आहे. कोणी म्हणतं की नर्मदा काठी अजूनही तो भटकत राहतो, तर कोणी म्हणतं की घनदाट जंगलात आजही तो आहे. साधू म्हणतात की जंगलामध्ये एक जखमी माणूस जो कोणाशी बोलत नाही, जो फक्त असह्य वेदना सहन करतो, अजूनही त्याच्या पित्याच्या मृत्यूचं दुःख आणि स्वतःच्या पापांचा भार वाहतो आणि आणि जगतो आहे, ज्याला मरण आजही नाही. कलियुगाच्या शेवटपर्यंत तो जिवंत राहील, असे श्रीकृष्णाने त्याला सांगितलं होतं. आणि म्हणूनच या कथेतून आपल्याला एकच बोध मिळतो की अधर्माने घेतलेला निर्णय क्षणिक समाधान देतो, पण आयुष्यभराची शिक्षा मात्र देतो. कधी कधी आपण रागाच्या भरामध्ये दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघतो, पण ते न होता आपल्याच आयुष्याला शिक्षा मिळते, आपल्या जगण्याला शिक्षा मिळते. त्याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे अश्वत्थामा होय. अशी आहे अश्वत्थामा याची कथा. आणि या कथेतून तुम्हाला कळलंच असेल की कोणत्याही चुकीची गोष्टीची शिक्षा येथेच मिळते. आपलं कर्म कधीही आपल्यापासून सुटत नाही. आणि तुम्ही सुद्धा श्रीकृष्णाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये ओम श्रीकृष्णाय नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.